कॅनडामध्ये शिकणाऱ्या मुलीचा आईला फोन, एक व्हिडिओ कॉल आणि त्यातून घडला 3.5 लाखांचा गुन्हा, सायबर क्राईम. कसं झालं चला समजूया. नमस्कार, माझं नाव चिन्मय आणि मी आहे तुमचा सायबर सल्लागार. तर झालं असं की मुलीनं आईला फोन केला, एक व्हिडिओ कॉल केला आणि आईला सांगितलं की मला कॉलेजमध्ये अचानक पैसे भरायचे आहेत, थोडी पटकन गरज आहे आणि मला 3.5 लाख रुपये या दिलेल्या नवीन अकाउंट नंबरवरती पाठव. ज्या नंबरवरनं मुलीनं आईला कॉल केला होता तो नंबर सुद्धा वेगळा होता, पण समोर मुलीचा चेहरा दिसत होता. आईनं विश्वास ठेवला आणि आईनं त्या अकाउंटमध्ये 3.5 लाख रुपये भरले. त्याच्यानंतर ज्यावेळी संध्याकाळी त्यांचा ऍक्च्युअल फोन झाला त्यावेळी आईनं विचारलं मुलीला की पैसे मिळाले का, तर मुलगी म्हणली की कुठले पैसे. आणि असा घडला हा डीप फेकचा गुन्हा. तर ह्याला आपण डीप फेक टेक्नॉलॉजी असं म्हणतो. एआयच्या मदतीने हे स्कॅमर्स तुमचा आवाज आणि तुमच्या चेहऱ्याच्या एक्झॅक्टली मिमिक करतात एका सॉफ्टवेअरच्या मदतीने आणि ह्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा फसवून एक गुन्हा घडू शकतो. आजकाल असे खूप सारे फोटोज व्हिडिओज व्हायरल होत आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की हे मोठे वर्ल्ड लीडर्स पॉलिटिशियन्स एखादी गोष्ट बोलत आहेत, पण ते ऍक्च्युअली बोलत नसून तो एक डीप फेक टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने अशा गोष्टी केल्या जातात. तर ह्याच्यापासून आपण खबरदारी कशी घ्यावी, तर असा एखादा तुम्हाला फोन आला असेल, एका वेगळ्या नंबरवरून आला असेल आणि समोर दिसणारा व्यक्ती हा तुमच्या परिचिताचा असेल, तर तुम्ही तो नंबर पहिला बंद करा, तो फोन पहिला कट करा. त्याच्यानंतर तुम्ही त्या संबंधित व्यक्तीच्या ऍक्च्युअल नंबरवरती फोन करा, त्याच्या घरच्यांना एकदा फोन करून विचारा आणि मगच तुम्ही पैसे पाठवा. खबरदारी घ्या आणि सायबर गुन्हा होण्यापासून वाचा. धन्यवाद.